वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था द्वारा आयोजित पत्रकार सन्मान सोहळा व व्याख्यान नवजीवन विद्यालय नागझिरा रोड साकोली या ठिकाणी महाराष्ट्र माझा हा कार्यक्रम घेण्यात आला। त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संप्रदायाचे तालुका अध्यक्ष केडी लांजेवार होते, तर प्रमुख वक्ते म्हणून वरिष्ठ पत्रकार वक्ते व लेखक डॉक्टर उदयजी निरगुडकर, तर प्रमुख अतिथी गोविंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य माधवराव नवखरे व आयोजक वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सोमदत्त करंजेकर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। डॉक्टर उदयजी निरगुडकर यांनी महाराष्ट्र माझा या अंतर्गत पत्रकारांची लेखणी कशी चालवावी, देशाला बाधा पोहोचणार नाही किंवा दंगली होणार नाही किंवा कोणत्याही न्यूजमुळे देशाला नुकसान पोहोचू शकते हे विचार करूनच आपण आपली लेखणी चालवली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले। 1 तासाच्या भाषणात त्यांनी पत्रकारांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले। या प्रसंगी तालुका पत्रकार संघ, लाखांदूर पत्रकार संघ आणि लाखनी पत्रकार संघ या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला। तालुका साकोली पत्रकार संघातर्फे राजेश बैस, अशोक गुप्ता, डीजी रंगारी, राजू दुबे, सुनील जगिया व एशियन न्यूज चॅनलचे अश्विन रंगारी या सर्व तिन्ही तालुक्यातील पत्रकार संघाच्या पत्रकारांचा सत्कार करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। आपण समजू शकतो की एखाद्या अपघाताने म्हणा किंवा काही आमंत्रणामुळे मी या क्षेत्रात आलो आणि गेली 12 वर्ष या क्षेत्राविषयीचं माझं कुतूहल जे आहे कुतूहल तितकंच कायम आहे आणि त्या कुतूहलापोटी काही प्रश्न मी उपस्थित करणार आहे, त्यांची चर्चा करणार आहे आणि त्यातून आपल्याला जर काही मार्गदर्शन किंवा काही मुद्दे मिळाले तर ते मी माझं भाग्य समजेन। याचं कारण या विवेचनाच्या पहिल्या भागामध्ये पत्रकारितेबद्दलचे, त्याच्या व्यवसायाबद्दलचे काही कठोर प्रश्न आहेत आणि ते आज या निमित्ताने विचारणं हे माझं कर्तव्य समजतो। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये साधारणतः 2 प्रकारची वृत्तपत्र आहेत। मीडिया असे संबोधलं जातं, त्या मीडियाच्या एका विशाल पंखाखाली वृत्तपत्र आहेत, साप्ताहिका आहेत, मासिका आहेत, विविध नियतकालिका आहेत, त्याचबरोबर त्याला इलेक्ट्रॉनिक जर्नलिझम म्हणतो, म्हणजे टेलिव्हिजन जर्नलिझम, आणि मग नंतर युट्यूब, वेब पोर्टल्स, हा सगळा मसाला आहे आणि त्यातून सिटीजन रिपोर्टर किंवा सिटीजन जर्नलिझम हे आपल्या एरियातल्या समस्या मांडण्याकरता निर्माण झालेलं एक मोठं झाड, हे सगळं त्याच्या अंतर्गत येतं। याचं ढोबळपणाने जर वर्गीकरण करायचं झालं तर काही अत्यंत ध्येयवादी वृत्तपत्र, ध्येयवादी मीडिया, त्याचबरोबर तत्तन बाजारू धंदेवाई अशा स्वरूपाची मीडिया, या दोहोंचं अस्तित्व आज पूर्णपणे धोक्यात आलेलं आहे। एकाच वेळी आपल्याकडे टेलिव्हिजन जर्नलिझम आहे, प्रिंट जर्नलिझम आहे, इलेक्ट्रॉनिक जर्नलिझम आहे आणि इंटरनेट जर्नलिझम देखील आहे। सवाल आहे की हे तिन्ही 150-200 वर्षाच्या आमच्या पत्रकारितेच्या इतिहासामध्ये एकत्र आणत असताना पत्रकारितेचं महत्व, पत्रकारितेची स्पेस नेमकी वाढते का, हा व्यवसाय अधिक स्थैर्याकडे वाटचाल करतोय का, हा खरा सवाल आहे। कोणत्याही क्षेत्रामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय असेल तर वाचकांचं प्रेम किंवा ग्राहकांचं प्रेम म्हटलं जात, जसं खरं आहे का हे तपासून पाहायची गरज आहे। याचं कारण प्रेम आहे पण भरोसा आहे का, वो मेरा दोस्त है लेकिन भरोसे के काबिल नहीं है, यापेक्षा आदमी भरोसे का आहे ही जगातली सर्वात मोठी बाब। त्यामुळे विश्वासार्हता ही कुठल्याही क्षेत्रामध्ये
ही मोबाईलमधल्या सिम कार्डासारखी असते. ऑफ टाइम डिपेंड्स ऑन दॅट. जेव्हा आपण काही नावं घेतो, टाटा असेल, गोदरेज असेल, तेव्हा या सगळ्या मागे या संपूर्ण उद्योग समूहाची अनेक दशकांची गुणवत्ता टिकवण्यासाठी केलेली धडपड आणि त्याहीपेक्षा सुद्धा आपल्या ग्राहकांचा विश्वास आपल्यावर ढळू नये याकरता केलेले असंख्य प्रयत्न असतात. म्हणूनच ती विश्वासार्ह असतात. म्हणून डोळे मिटून चितळे बंधू यांचं मुलाखत आपण घेत असतो. वैनगंगा परिसरामध्ये रमानंद करंजेकर महाविद्यालय या ठिकाणी साकोली विधानसभा क्षेत्रातील जे पत्रकार आहेत त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर सोमदत्त करंजेकर जे या संस्थेचे अध्यक्ष आहेत आपल्यासोबत आहेत, जुळलेले आहेत. सर, एशियन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगा, आज कार्यक्रमाच्या सर्व पत्रकारांचे आज आपण दखल घेतलेली आहे, काय सांगा? इथे वरिष्ठ पत्रकार डॉक्टर उदय निरगुडकर जे उत्तम वक्ते आहेत, लेखक आहेत, विचारवंत आहेत आणि आपल्याला माहिती आहे झी 24 तासचे ते मुख्य संपादक राहिले. त्यांचा आज प्रवास घडून आला. त्यांना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि त्याचं विशेष कारण म्हणजे आपल्या परिसरातील जे निस्वार्थपणे तळागाळात जाऊन समाजाच्या समस्यांचं निराकरण कसं व्हायला पाहिजे यासाठी पत्रकारिता करतात, त्यांचा सन्मान करायचं आयोजलं होतं आणि त्यातून हा आजचा कार्यक्रम इथे होऊ लागला. विधानसभा क्षेत्रामधील जे काही पत्रकार आहेत त्यांच्या या ठिकाणी आपल्याला कसं वाटलं? सर्व या ठिकाणी पत्रकार उपस्थित झालं, काय त्यांची प्रतिक्रिया आहे आपल्याला? अगदी एक सुंदर असं व्याख्यान इथे झालं आणि सकारात्मकता कशी आपल्या पत्रकारितेतून करण्यात यावी आणि जबाबदारीपूर्ण पत्रकारिता इथे सगळे करत आहेत आणि अजून काही चांगले उदाहरणं देऊन उदयजी निरगुडकरांनी आपल्या अनुभवातून सांगितलं की एक जबाबदारपूर्ण सकारात्मक पत्रकारिता समाजाच्या चांगल्यासाठी कशी करता येईल असं एक चांगलं पॉझिटिव्ह वातावरण आज इथे झालं. तर हे होते डॉक्टर सोमदत्त करंजेकर. या ठिकाणी त्यांनी जो पत्रकार सन्मान सोहळा आयोजित केला होता की जेणेकरून एक ज्येष्ठ पत्रकार ज्यांनी पत्रकारांच्या लिखाणाविषयी त्यांच्या देशाच्या ध्येय धोरणाविषयी कशा पद्धतीने लिखाण केलं पाहिजे आणि कशा समस्यांना आपण तोंड दिलं पाहिजे याविषयी एकदम चांगलं उद्बोधन सर्व पत्रकारांना झालं आहे आणि सर्वांनी एक डॉक्टर सोमदत्त करंजेकर या व्याख्यानाविषयी त्यांचे अभिनंदन केले आहे. मी DG रंगारी एशियन न्यूज करता भंडारा.